भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का, की तुमच्या मनात विचार इतक्या वेगाने येतात, की कधी-कधी स्वतःलाच आश्चर्य वाटतं. एक विचार संपायच्या आधी दुसरा विचार तयार असतो. एखादी गोष्ट पाहिली की त्यामागे 10 वेगवेगळे अर्थ तुमच्या मनात उभे राहतात. अनेक वेळा लोक म्हणतात, की तुम्ही खूप विचार करता, पण खरं तर तुमचं मन फक्त वेगळ्या पद्धतीने काम करत असतं. काही लोक शांतपणे विचार करतात, काही लोक निर्णय घेण्यासाठी वेळ घेतात. पण काहींच्या मनात विचारांचा प्रवाह इतका वेगवान असतो की ते जगाकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. अनेकदा असे लोक एखाद्या परिस्थितीचा अंदाज आधीच लावतात, लोकांच्या बोलण्यातला सूक्ष्म अर्थ ओळखतात आणि साध्या गोष्टींमध्येही काहीतरी नवीन शोधतात. पण प्रश्न असा आहे की हा विचारांचा वेग नेमका कुठून येतो? काही लोकांच्या मनात इतकी जिज्ञासा आणि चपळता का असते? ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या व्यक्तींच्या मनामध्ये एक विशेष प्रकारची मानसिक ऊर्जा असते, जी त्यांना सतत विचार करायला, शिकायला आणि नवीन कल्पना शोधायला प्रवृत्त करते. आज आपण अशाच एका राशीबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या मनाची गती, विचारांची शैली आणि जगाकडे पाहण्याची पद्धत इतरांपेक्षा खूप वेगळी असते. अनेकदा या राशीच्या लोकांना स्वतःच जाणवतं की त्यांचं मन कधीच पूर्ण शांत राहत नाही, कारण त्यात सतत काहीतरी नवीन तयार होत असतं. जर तुम्हालाही कधी असं वाटत असेल की तुमचं मन खूप वेगाने विचार करतं, तुम्हाला नवीन गोष्टी पटकन समजतात किंवा लोकांच्या स्वभावामागचा खरा अर्थ तुम्ही सहज ओळखता, तर हा विषय तुमच्यासाठी खूप रोचक ठरणार आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की या राशीच्या लोकांच्या मनामागचं रहस्य नेमकं काय आहे आणि त्यांची विचार करण्याची पद्धत इतकी वेगळी का असते. मिथुन राशी विचारांचा वेग इतका का? तुमचं मन वेगळं कसं काम करतं? ज्योतिष सांगते सत्य. मिथुन राशी ही वायू तत्वाची राशी मानली जाते. वायू तत्वाचे मुख्य गुणधर्म म्हणजे वेग, चपळता आणि सतत हालचाल. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या मनात विचार खूप जलद गतीने येत असतात. इतर राशींच्या तुलनेत मिथुन राशीचे मन एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही. एका विषयावर विचार करत असताना त्याच वेळी दुसऱ्या विषयाची कल्पना त्यांच्या मनात येते. मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, विचारशक्ती आणि माहिती यांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन माहिती जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. त्यांना सतत काहीतरी नवीन शिकायचे असते. त्यामुळे त्यांचे मन सतत सक्रिय असते. मिथुन राशींच्या लोकांची एक खास गोष्ट म्हणजे ते एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करू शकतात. त्यांचे मेंदू माहिती पटकन समजून घेतो आणि त्यावर पटकन प्रतिक्रिया देतो. म्हणूनच त्यांच्याकडे बोलण्यात चातुर्य असते आणि अनेकदा ते संभाषणात इतरांपेक्षा पुढे असतात. त्यांना लोकांशी संवाद साधायला आवडतो आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे त्यांना आवडते. मिथुन राशींच्या लोकांचे मन खूप निरीक्षण करणारे असते. त्यांच्या आजूबाजूला काय घडते हे ते पटकन लक्षात घेतात. लहानसहान गोष्टी देखील त्यांच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे ते परिस्थिती पटकन समजून घेतात आणि त्यानुसार निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. पण विचारांचा हा वेग कधी-कधी त्यांच्यासाठी अडचणीचा देखील ठरतो. कारण मन सतत सक्रिय असल्यामुळे त्यांना शांत बसणे कठीण जाते. अनेकदा एका गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे कठीण होते. मनात सतत नवीन कल्पना येत असल्यामुळे काही कामे अर्धवट राहण्याची शक्यता देखील असते. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये कल्पकता खूप असते. ते नवीन आयडिया देण्यात खूप पुढे असतात. लेखन, बोलणे, शिक्षण, मीडिया, माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग किंवा लोकांशी संपर्क असलेल्या क्षेत्रांमध्ये ते खूप चांगले काम करू शकतात. त्यांच्या विचारांचा वेग आणि बुद्धिमत्ता यामुळे ते अनेक ठिकाणी यश मिळवू शकतात. मिथुन राशीच्या मनाचा खरा स्वभाव समजून घेतला तर हे स्पष्ट होते की त्यांचे मन वेगळे नसते, तर ते फक्त खूप जास्त सक्रिय असते. त्यांना नवीन अनुभव, नवीन लोक आणि नवीन माहिती यांची सतत गरज असते. म्हणूनच त्यांचे विचार वेगाने धावत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचे मन म्हणजे एक सतत चालू असलेला विचारांचा प्रवाह आहे. हा प्रवाह योग्य दिशेने वापरला तर तो मोठी प्रगती घडू शकतो. पण मनाला थोडी स्थिरता
आणि संयम दिला तर मिथुन राशीची बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने चमकू लागते. मिथुन राशीच्या मनाची आणखी एक विशेषता म्हणजे त्यांची दुहेरी विचार करण्याची क्षमता. अनेक वेळा त्यांना एखाद्या गोष्टीचे 2-3 वेगवेगळे पैलू एकाच वेळी दिसतात. त्यामुळे ते पटकन निष्कर्ष काढण्याऐवजी आधी सर्व बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांना ते कधी-कधी मत बदलणारे वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मिथुन राशीचे लोक मानसिकदृष्ट्या खूप जिज्ञासू असतात. कोणतीही नवीन गोष्ट दिसली की त्यामागचे कारण काय आहे, ते कसे काम करते, लोक असे का करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची त्यांना सवय असते. म्हणूनच त्यांना वाचन, माहिती गोळा करणे, लोकांचे अनुभव ऐकणे आणि जगात काय चालले आहे हे समजून घेणे खूप आवडते. या राशीच्या लोकांचे मन संवादावर चालणारे असते. ते बोलून, विचार मांडून आणि चर्चा करून गोष्टी अधिक स्पष्ट करतात. त्यामुळे अनेकदा ते मित्रांच्या गटात किंवा कुटुंबात वातावरण हलके-फुलके ठेवणारे असतात. एखाद्या कठीण परिस्थितीत देखील ते बोलण्याचा आणि समजावण्याच्या कौशल्यामुळे लोकांना शांत करू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात कल्पनाशक्ती खूप असते. त्यांना नवीन कल्पना सुचतात आणि त्या कल्पनांना वेगळ्या पद्धतीने मांडण्याची कला देखील असते. त्यामुळे अनेक वेळा ते एखाद्या समस्येचा असा उपाय सांगतात, जो इतरांच्या लक्षातही आलेला नसतो. त्यांच्या या गुणामुळे ते सर्जनशील क्षेत्रात चांगली प्रगती करू शकतात. त्यांच्या मनात एक प्रकारची स्वातंत्र्याची गरज असते. त्यांना खूप बंधनात राहणे आवडत नाही, कारण त्यांचे विचार सतत बदलत असतात आणि त्यांना नवीन अनुभव घ्यायची इच्छा असते. म्हणूनच त्यांचा प्रवास, नवीन लोकांना भेटणे, वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेणे यामध्ये आनंद मिळतो. मिथुन राशीच्या लोकांची स्मरणशक्ती देखील अनेक वेळा चांगली असते. त्यांनी ऐकलेली किंवा वाचलेली माहिती ते पटकन लक्षात ठेवतात. त्यामुळे संभाषण करताना ते अनेक उदाहरणे देऊ शकतात आणि लोकांना एखादी गोष्ट समजावून सांगताना त्यांचा मुद्दा स्पष्ट होतो. परंतु त्यांच्या मनाची ही वेगवान हालचाल कधी-कधी त्यांना थकू देखील शकते. सतत विचार, योजना आणि कल्पना यामुळे मेंदूला विश्रांती कमी मिळते. त्यामुळे कधी-कधी त्यांना स्वतःला शांत ठेवण्यासाठी एकांत, ध्यान किंवा शांत वातावरणाची गरज भासते. जेव्हा त्यांना थोडा वेळ स्वतःसाठी मिळतो, तेव्हा त्यांचे मन पुन्हा संतुलित होऊ लागते. मिथुन राशीच्या लोकांमध्ये परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची ताकद असते. कोणत्याही नवीन वातावरणात ते पटकन जुळून घेतात. नवीन लोकांशी ओळख करणे, वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना समजून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा त्यांचा मोठा गुण असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर मिथुन राशीचे मन म्हणजे सतत चालणारी विचारांची ऊर्जा आहे. ही ऊर्जा योग्य दिशेला वापरली तर ती व्यक्तीला ज्ञान, कौशल्य आणि अनुभव यामध्ये खूप पुढे घेऊन जाऊ शकते. म्हणूनच अनेक मिथुन राशींचे लोक आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनाचा आणखी एक वेगळा पैलू म्हणजे परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता. अनेक वेळा ज्या गोष्टी इतरांच्या लक्षात येत नाहीत, त्या मिथुन राशीच्या व्यक्ती पटकन ओळखतात. एखाद्या व्यक्तीचा बोलण्याचा अंदाज, चेहऱ्यावरील भाव, वातावरणातील बदल किंवा एखाद्या प्रसंगामागचा खरा अर्थ हे त्यांना सहज लक्षात येते. त्यामुळे लोकांच्या मनातील भावना समजून घेण्याची त्यांची क्षमता चांगली असते. या राशीचे लोक मानसिकदृष्ट्या खूप लवचिक स्वभावाचे असतात. जीवनात एखादा अचानक बदल झाला तरी ते फार काळ त्यात अडकून राहत नाहीत. ते परिस्थितीचा विचार करून नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे संकटाच्या काळातही ते नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मिथुन राशीच्या लोकांना ज्ञानाची देवाणघेवाण खूप आवडते. त्यांना फक्त माहिती मिळवायची नसते, तर ती इतरांपर्यंत पोहोचवायचीही इच्छा असते. त्यामुळे ते अनेकदा एखाद्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करताना दिसतात. जे काही त्यांनी शिकलेले असते ते इतरांना सांगून त्यांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो. या राशीच्या व्यक्तींमध्ये मानसिक चपळता खूप असते. अचानक एखादा प्रश्न विचारला तरी ते पटकन उत्तर देऊ शकतात. एखाद्या चर्चेत किंवा वादविवादात ते मुद्दे मांडण्यात कुशल असतात. त्यामुळे अनेक वेळा लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी देखील येतात. मिथुन राशीच्या लोकांचे मन कल्पनांनी भरलेले असते. त्यांना रोजच्या आयुष्यातही काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. साध्या गोष्टींमध्येही ते नवीन पद्धत शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक वेगवेगळे अनुभव जमा होत जातात.
या राशीच्या लोकांना मानसिक उत्तेजना खूप महत्त्वाची वाटते. जर त्यांचे आयुष्य खूप एकसारखे आणि नीरस झाले तर त्यांना कंटाळा येऊ शकतो. म्हणूनच ते सतत काहीतरी नवीन शिकण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करतात. नवीन कौशल्य, नवीन विषय किंवा नवीन कल्पना यामुळे त्यांचे मन अधिक सक्रिय राहते. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये लोकांशी पटकन जुळून घेण्याची कला असते. ते कोणत्याही गटात सहज मिसळू शकतात. त्यामुळे त्यांचे ओळखीचे लोक खूप असतात. वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी संवाद साधताना ते त्यानुसार स्वतःच्या बोलण्याचा आणि वागण्याचा अंदाज बदलू शकतात. कधी-कधी त्यांच्या मनात एकाच वेळी खूप विचार चालू असल्यामुळे त्यांना निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. कारण ते प्रत्येक पर्यायाचा विचार करून मगच निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु एकदा त्यांनी निर्णय घेतला की ते त्यावर काम करण्यास सुरुवात करतात. मिथुन राशीच्या लोकांमध्ये शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबत नाही. वय वाढले तरी त्यांची जिज्ञासा कमी होत नाही. त्यांना आयुष्यभर काहीतरी नवीन जाणून घ्यायचे असते. त्यामुळे त्यांच्या अनुभवांचा साठा देखील मोठा होत जातो. ज्योतिषाच्या दृष्टीने पाहिले तर मिथुन राशीचे मन म्हणजे सतत बदलणाऱ्या विचारांची आणि कल्पनांची एक जिवंत ऊर्जा आहे. या ऊर्जेमुळे ते जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्यामुळे त्यांचे विचार अनेकदा इतरांपेक्षा वेगळे आणि कधीकधी आश्चर्यकारकही असतात. अशा प्रकारे मिथुन राशीच्या व्यक्तींचे मन हे केवळ वेगवान नसून ते जिज्ञासा, कल्पकता आणि अनुभवांनी सतत समृद्ध होत राहणारे असते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात सतत नवीन कल्पनांचा प्रवाह चालू असतो. अनेक वेळा ते एखाद्या साध्या गोष्टीकडेही वेगळ्या नजरेने पाहतात. इतरांना जे नेहमीसारखे वाटते त्यामागेही काही वेगळा अर्थ किंवा शक्यता आहे हे शोधण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळे ते अनेकदा अशा कल्पना मांडतात ज्या सुरुवातीला लोकांना आश्चर्यकारक वाटतात. या राशीच्या लोकांचे मन शब्दांशी आणि अभिव्यक्तीशी खूप जवळचे नाते ठेवते. बोलणे, लिहिणे, कथा सांगणे किंवा एखादी गोष्ट समजावून सांगणे यात ते नैसर्गिकपणे कुशल असतात. त्यांच्या बोलण्यात वेग असला तरी त्यात एक प्रकारची आकर्षकता असते. त्यामुळे लोक त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये माहिती जोडण्याची कला असते. वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेली किंवा वाचलेली माहिती ते एकत्र करून त्यातून नवीन अर्थ काढू शकतात. त्यामुळे अनेकदा ते एखाद्या विषयाचा वेगळा दृष्टिकोन लोकांसमोर मांडतात. त्यांच्या या गुणामुळे ते कल्पनांना आकार देण्यात पुढे असतात. या राशीच्या लोकांना बदल स्वीकारणे सोपे वाटते. आयुष्यात काही नवीन घडले तर ते त्याला संधी म्हणून पाहण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अनेक मिथुन राशीचे लोक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करताना दिसतात. त्यांना एकाच गोष्टीत कायम अडकून राहणे आवडत नाही. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात प्रश्न विचारण्याची सवय खूप मजबूत असते. त्यांना प्रत्येक गोष्टीमागचे कारण जाणून घ्यायचे असते. कोणतीही माहिती ते फक्त ऐकून स्वीकारत नाही, तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत अधिक सखोल होत जाते. या राशीचे लोक अनेकदा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतात. एका बाजूला त्यांचे मन वेगाने धावते तर दुसऱ्या बाजूला ते गोष्टींचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्यांचे निर्णय कधीकधी अनपेक्षित पण प्रभावी असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना लोकांच्या अनुभवांमधून शिकायला आवडते. ते वेगवेगळ्या लोकांशी बोलतात, त्यांचे विचार ऐकतात आणि त्यातून काहीतरी नवीन शिकतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनुभवांची विविधता जास्त असते. त्यांच्या मनाची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिस्थिती हलकी करण्याची क्षमता. जिथे तणाव किंवा गंभीरता जास्त असते तिथे ते एखादा हलका विचार, विनोदी वाक्य किंवा वेगळा दृष्टिकोन देऊन वातावरण बदलू शकतात. त्यामुळे त्यांच्या सहवासात लोकांना आरामदायक वाटते. मिथुन राशीच्या व्यक्तींना विचारांची देवाणघेवाण म्हणजेच ऊर्जा मिळवण्याचा मार्ग वाटतो. जेव्हा ते लोकांशी बोलतात, चर्चा करतात किंवा एखाद्या विषयावर विचार मांडतात तेव्हा त्यांचे मन अधिक सक्रिय होते. त्यामुळे त्यांना संवादातून प्रेरणा मिळते. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनुभवांचे संकलन खूप महत्त्वाचे असते. त्यांना फक्त स्थिर आयुष्य नको असते, तर आयुष्यभर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतात. त्यामुळे ते अनेक वेळा नवीन मार्ग निवडतात, नवीन कौशल्य शिकतात आणि स्वतःला बदलत राहतात. अशा प्रकारे मिथुन राशीचे मन
हे फक्त विचारांच्या वेगामुळे वेगळे नाही, तर त्यामागे असते एक सतत शिकणारी, शोध घेणारी आणि अनुभवातून स्वतःला समृद्ध करणारी मानसिकता. ही मानसिकता त्यांना आयुष्याकडे उत्सुकतेने पाहायला शिकवते आणि प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन शोधण्याची प्रेरणा देते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या विचारविश्वात परिस्थिती समजून घेण्याची एक वेगळी पद्धत दिसून येते. ते एखाद्या घटनेला फक्त वरवर पाहत नाही, तर त्या घटनेमागील कारणे आणि त्यातून पुढे काय घडू शकते याचाही विचार करतात. त्यामुळे अनेक वेळा ते भविष्यातील शक्यता आधीच ओळखण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या राशीच्या लोकांचे मन अनुभवांमधून ज्ञान गोळा करणारे असते. त्यांना पुस्तकातून किंवा लोकांकडून मिळालेली माहिती जितकी महत्त्वाची वाटते, तितकीच प्रत्यक्ष आयुष्यातून मिळालेली शिकवण देखील महत्त्वाची वाटते. त्यामुळे ते प्रत्येक अनुभवाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये परिस्थितीनुसार विचार बदलण्याची क्षमता असते. एखाद्या विषयावर त्यांनी आधी बनवलेले मत जर नवीन माहितीमुळे चुकीचे वाटले, तर ते मत बदलण्यास घाबरत नाहीत. ही लवचिकता त्यांच्या विचारशक्तीला अधिक मजबूत बनवते. या राशीच्या लोकांना मानवी स्वभाव समजून घेण्याची उत्सुकता असते. लोक वेगवेगळ्या परिस्थितीत कसे वागतात, त्यांच्या भावना कशा बदलतात आणि एखाद्या निर्णयामागे त्यांची मानसिकता काय असते हे समजून घेण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते अनेकदा लोकांच्या मनातील भावना ओळखण्यात सक्षम असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात कल्पना आणि वास्तव यांच्यात सतत संवाद चालू असतो. ते फक्त स्वप्न पाहत नाही, तर त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचे मार्गही शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये कल्पनाशक्ती आणि व्यावहारिकता दोन्हींचा समतोल दिसतो. या राशीचे लोक नवीन संधी ओळखण्यात कुशल असतात. जेव्हा इतरांना एखादी गोष्ट सामान्य वाटते, तेव्हा मिथुन राशीचे लोक त्यामध्ये नवीन शक्यता शोधतात. त्यामुळे अनेकदा ते नवीन कल्पना मांडण्यात पुढे असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये सतत स्वतःला सुधारण्याची वृत्ती असते. त्यांनी एखादी चूक केली तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आयुष्यात स्थिर राहण्यापेक्षा सतत प्रगती करत राहणे अधिक महत्त्वाचे वाटते. त्यांच्या मनात लोकांना जोडण्याची क्षमता देखील असते. वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांमध्ये समन्वय साधणे आणि त्यांना एकत्र आणणे हे त्यांना सहज जमतं. त्यामुळे अनेक वेळा ते लोकांमध्ये संवाद वाढवणारे आणि नात्यांमध्ये पूल तयार करणारे ठरतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या विचारांमध्ये जगाकडे उत्सुकतेने पाहण्याची वृत्ती असते. त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन जाणून घ्यायचे असते. त्यामुळे त्यांचे आयुष्य अनेक अनुभवांनी समृद्ध होत जाते. या राशीचे मन कधीकधी स्वतःशी सतत संवाद साधत असते. ते स्वतःच्या विचारांचे विश्लेषण करतात, स्वतःच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी काय करावे याचा विचार करतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात हळूहळू परिपक्वता येत जाते. अशा प्रकारे मिथुन राशीच्या व्यक्तीचे मन हे केवळ वेगाने विचार करणारे नसून ते सतत शिकणारे, बदल स्वीकारणारे आणि आयुष्याच्या प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक समृद्ध बनवणारे असते. त्यांच्या विचारांची ही चैतन्यपूर्ण ऊर्जा त्यांना जगाकडे वेगळ्या नजरेने पाहायला आणि प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन शोधायला प्रेरणा देते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांना जोडण्याची अनोखी क्षमता असते. अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांमधील संबंध इतरांच्या लक्षात येत नाहीत, पण मिथुन राशीचे लोक त्या गोष्टी पटकन ओळखतात. एखाद्या साध्या प्रसंगातूनही ते मोठा अर्थ काढू शकतात आणि त्यातून नवीन दृष्टिकोन तयार करू शकतात. या राशीच्या लोकांमध्ये बौद्धिक उत्साह खूप जास्त असतो. त्यांना केवळ माहिती ऐकून समाधान मिळत नाही, तर ती माहिती समजून घेऊन तिच्यावर विचार करायला आवडते. त्यामुळे त्यांच्या मनात अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याची इच्छा निर्माण होते. अशा चर्चांमधून त्यांना नवीन कल्पना मिळतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात नवीन शक्यता शोधण्याची प्रवृत्ती खूप मजबूत असते. एखादा मार्ग बंद झाला तरी ते दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा ते कठीण परिस्थितीतही नवीन संधी निर्माण करू शकतात. या राशीच्या लोकांचे मन परिस्थितीचा वेगाने अंदाज घेणारे असते. एखाद्या ठिकाणी काय बोलावे, कसे वागावे किंवा कोणत्या पद्धतीने विचार मांडावा हे ते पटकन समजून घेतात. त्यामुळे सामाजिक परिस्थितींमध्ये ते सहजपणे स्वतःला जुळवून घेतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना लोकांच्या विचारसरणी समजून घेण्याची उत्सुकता असते. वेगवेगळ्या लोकांचे अनुभव, त्यांचे विचार आणि त्यांच्या जीवनाकडे पाहण्याची पद्धत याबद्दल जाणून घेणे त्यांना आवडते. त्यामुळे त्यांचे विचार अधिक व्यापक बनतात.
या राशीच्या लोकांमध्ये परिस्थितीचे विश्लेषण करण्याची सवय असते. एखादी घटना घडली की ते तिच्या मागील कारणांचा विचार करतात. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींचा खोलवर अर्थ समजतो. ही सवय त्यांच्या निर्णय क्षमतेला अधिक मजबूत बनवते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात सतत नवीन माहिती साठवण्याची प्रक्रिया चालू असते. त्यांनी ऐकलेले, पाहिलेले आणि अनुभवलेले सर्व काही त्यांच्या विचारविश्वात साठत जाते. पुढे कधीतरी त्या माहितीचा उपयोग ते एखाद्या नवीन कल्पनेसाठी करू शकतात. या राशीचे लोक अनेकदा परिस्थितीतील बदल आधीच जाणू शकतात. त्यांच्या मनाची संवेदनशीलता आणि निरीक्षणाची ताकद यामुळे ते वातावरणातील सूक्ष्म बदल ओळखू शकतात. त्यामुळे अनेक वेळा ते योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये मनाला सतत सक्रिय ठेवण्याची गरज असते. जर त्यांना मानसिकदृष्ट्या काही आव्हानात्मक किंवा रोचक काम मिळाले नाही तर त्यांना बेचैनी वाटू शकते. म्हणूनच ते स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात. या राशीच्या लोकांचे मन कल्पनांना वास्तवाशी जोडण्याचा प्रयत्न करत असते. ते केवळ विचार करत नाही तर त्या विचारांचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा उपयोग होऊ शकतो याचाही विचार करतात. त्यामुळे त्यांच्या अनेक कल्पना व्यावहारिक स्वरूपात बदलू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये विचारांच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा देण्याची ताकद असते. त्यांच्या बोलण्यातील स्पष्टता आणि विचारातील वेगळेपणामुळे अनेकदा लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. त्यामुळे ते अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. अशा प्रकारे मिथुन राशीचे मन हे सतत बदलणाऱ्या विचारांनी, जिज्ञासेने आणि नवीन शक्यतांच्या शोधाने भरलेले असते. ही मानसिक ऊर्जा त्यांना आयुष्यात विविध अनुभव मिळवण्यास मदत करते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी ओळख देते. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर तुमच्या मनातील विचारांचा वेग आणि वेगळेपण तुम्हाला नक्की जाणवत असेल. तुमच्याही आयुष्यात असे अनुभव आले असतील का की तुमच्या मनात एकाच वेळी अनेक विचार चालू असतात, नवीन कल्पना सतत सुचतात आणि इतरांना न दिसणाऱ्या गोष्टी तुम्हाला पटकन लक्षात येतात. तुमचा असा काही अनुभव असेल तर तो अनुभव जरूर शेअर करा. तुमच्या आयुष्यात मिथुन राशीच्या स्वभावामुळे काय विशेष घडले आहे? तुमच्या विचारांच्या वेगामुळे तुम्हाला कधी फायदा झाला आहे का? किंवा कधी मन खूप विचारांमुळे थकले आहे का? हे देखील सांगू शकता. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो आणि तुमचा अनुभव इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठरू शकतो. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि अशाच प्रकारची राशी, ज्योतिष आणि मनोवृत्ती समजून घेणारी माहिती तुम्हाला पुढेही पाहिजे असेल तर या चॅनलला नक्की पाठिंबा द्या. अशा विषयांवर नियमित माहिती मिळावी यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये किंवा ओळखीच्या लोकांमध्ये जर कोणी मिथुन राशीचे असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. कदाचित त्यांनाही त्यांच्या स्वभावाबद्दल काही नवीन गोष्टी समजतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका राशीचा स्वभाव, विचारांची पद्धत आणि आयुष्यातील विशेष गुण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओ चुकू नका आणि तुमचा पाठिंबा असाच कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ.